छावा संघटनेचा प्रशासनाला इशारा। पेण तालुक्यातील सागरबाग ते लाखोले रस्त्याचे खड्डे संबंधित जितेंद्र ठाकूर यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे। साहेब, आजचा मुद्दा असा आहे की आमच्या पेण तालुक्यामध्ये लाडका ठेकेदार योजना चालू आहे आणि लाडके ठेकेदार योजनेच्या अंतर्गत आमच्या वडाव भागातील बोर्जे ग्रामपंचायत, दीव ग्रामपंचायत या हद्दीमध्ये जो मोडणारा रस्ता आहे सागरबाग ते लाखोले आणि लाखोले ते घोडाबंदर असे हे दोन रस्ते आहेत। तर भालच्या रस्त्याचं काम जे होतं हे कॉन्क्रिटीकरणाचं काम होतं आणि ते काम अर्धवट करून अर्ध्यातनं वडावपर्यंत पूर्ण केलं आणि जो आमचा रस्ता होता तो रस्ता आजही तशा स्थितीमध्ये राहिलेला आहे आणि त्या रस्त्याला जवळजवळ 13 ते 14 वर्ष झाली, आजही डांबरीकरण नाही आहे आणि एवढे मोठे मोठे साहेब खड्डे पडलेले आहेत त्याला की आज त्या रस्त्यावरनं जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना सायकलसुद्धा चालवता येत नाही, मोटरसायकल चालवता येत नाही आणि रस्त्यावर ज्या मोऱ्या आहेत त्या चुकीच्या पद्धतीने बांधल्या कारणाने एसटी सेवा नाही आहे, तिथे विक्रम मिनिडर चालक सेवा नाही आहे, तिकडे सर्व पायी रस्ता करावा लागतो, जो जवळजवळ 2 ते 2.5 किलोमीटरचा रस्ता आहे, पूर्ण पायी चालावं लागतं आहे आणि अक्षरशः रस्त्याला खड्डे पडल्या कारणाने आमच्या तिथल्या सर्व ग्रामस्थांचे चपला झिजलेल्या आहेत आणि तिथे जर आजारी पेशंट पडलं तर तो पेशंट हॉस्पिटलपर्यंत कसा न्यायचा हा मोठा प्रश्न पडतो। आता पावसाच्या पाऊस पडतो त्याच्यामुळं तिथे जे खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्यांमध्ये अक्षरशः पाणी साठतोय आणि ते रस्ता आणि पाणी ह्याच्यामध्ये रस्ता नेमका कुठला हा समजत नाही आहे, हा विषय आहे। तर ग्रामसडक योजना राजेंद्र जे खेडेकर साहेब आहेत त्यांना आम्ही गेल्या 2 महिन्यापूर्वी सांगितलं होतं फोन करून का आम्हाला जो रस्त्याचा डांबरीकरणाचं काम आहे तो लवकरात लवकर करून मिळावं म्हणून, परंतु त्यांनी दुर्लक्ष केलं। त्याच्यामुळं आज आम्हाला त्यांचं कार्यालय शोधत यायला लागलं असं, हा कार्यालय अलिबागमध्ये एवढ्या आतमध्ये आहे की आम्हाला ते कार्यालयसुद्धा सापडत नाही आणि कशा पद्धतीचं कार्यालय आपण मागं बघू शकताय। पंतप्रधान मंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत या रस्त्या कामासंदर्भात अनेक वेळा विचारणी केली असता अधिकारी यांनी उत्तरे दिली। छावा संघटनेचे रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष जितेंद्र ठाकूर यांनी कार्यालयामध्ये जाऊन भेट देऊन निवेदन देण्यात आले। 12 ते 13 गाव वाड्यांना जोडणारा हा एकमेव रस्ता असून अतिशय खराब परिस्थितीचा या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे। गेल्या 10 ते 12 वर्षांपासून या रोडचे काम झालेच नाही, मोठमोठे खड्डे इथे पडलेले आहेत, त्यामुळे गावकऱ्यांना याचा मोठा मनस्ताप होतोय। शाळकरी मुलं असतील, चाकरमाने असतील, जाताना येताना हा खड्डा रस्त्यात आहे असं लक्षातच येत नाही आणि याकरिता जितेंद्र ठाकूर यांनी प्रशासनाला आव्हान केलेलं आहे की जर 15 दिवसाच्या आत हा रस्ता पूर्ण झाला नाही तर चपलांचा हार घालून आंदोलन करण्यात येईल असा इशारा छावा संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र ठाकूर यांनी प्रशासनाला दिला आहे। रायगड प्रतिनिधी संजय गायकवाड। नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा या आपल्या लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। धन्यवाद।